बारामती मतदारसंघात निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी काय दावे केलेत ते आपण पाहूयात। आज महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे। त्यामुळे आणि आज दुष्काळाची परिस्थिती, हे मूळ मुद्द्यांवर सत्तेत असलेले लोक काहीच बोलत नाही, दुर्दैव आहे। आणि आज सगळा जो डेटा येतोय तो केंद्र सरकारचा ऑफिशियल डेटा आहे की महागाई वाढलेली आहे का, तर सरकारचा डेटा सांगतो हो। भ्रष्टाचार वाढलाय का, तर हो। आज बेरोजगारी प्रचंड देशात वाढली आहे का, तो हा सगळा डेटाच सांगतोय ना। गुन्हेगारी पुणे शहरात किती वाढलेली आहे याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, दुर्दैव आहे। मी संसदेतही गेले 10 वर्ष याचं स्वतः मॉनिटरिंग करते। महाराष्ट्रातले इन्व्हेस्टमेंट्स या महाराष्ट्रातच राहिल्या पाहिजेत। भारतासाठी आपल्याला पुढे जायचं आहे आणि आपल्या तळागाळातल्या शेवटच्या लोकांपर्यंतचा विकास करण्यासाठी काम करायचं आहे। बारामती तालुक्यामध्ये जो विकास दादांनी केलेला आहे तोच सगळीकडे करण्याचा मानस आहे आणि तोच विकासाचा आदरणीय पंतप्रधान साहेबांचा पण मुद्दा आहे। विकासशील भारताच्या दृष्टिकोनातून आपण पुढे जाण्याचा मार्ग शोधतोय। मतदारसंघामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। जिथे जातील तिथे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत, स्वागत करत आहेत आणि खूप उत्साह आहे त्यांच्यामध्ये।